माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या भक्तिसार चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी या भक्तिसार चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी सुरुवात करत आहे. अध्याय 2, सांख्ययोग. श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तात्पर्य: अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमार्यावस्था आणि कौमार्यावस्थेतून कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. वृद्धावस्थेपासून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो. त्याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याचप्रमाणे परमात्मा ही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर करण्यात आली आहे. त्यावेळी एक पक्षी म्हणजेच अनुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी श्रीकृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे. गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्षापैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालीची केवळ साक्ष आहे. श्रीकृष्ण ही पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन हे फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यामधील एक जण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याचे या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून व दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याचप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तो क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे तो ज्या क्षणी पाहतो आणि त्याची महानता जाणतो, त्या क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतातून मुक्त होतो. अर्जुनाने आता त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे पाहिले आहे आणि त्याच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंताची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले बुद्ध पितामह आणि गुरु यांच्या देह स्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्याच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्माच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे. यज्ञवेदीवर किंवा रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो, तो शारीरिक कर्मभोगातून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नाही. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राकडे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तात्पर्य: तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शास्त्र व्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादी पासून बनलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अन्न वस्त्रांची वर्गवारी सुद्धा अग्निशास्त्रामध्ये केली जाते, परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वापासून बनवलेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलवस्त्राने केला जायचा, पण अशी जलास्त्रे, वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्राचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्राद्वारे त्यांचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही.
व्यक्तिगत जीवात्म्याची मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणे शक्य नाही. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मक दृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विसतातच, त्याचप्रमाणे जीवात्मेही भगवंताच्या सानिध्यातून विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्याचे वर्णन भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवद्गीताही सांगते. म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते. श्रीकृष्णाकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णाशी कधीच एकरूप झाला नाही. हा आत्मा अविद्यव व न तुटणारा आहे आणि त्याला सुकवणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल्य आणि नित्य सारखाच राहणारा आहे. तात्पर्य: अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या बाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एकजिन्सी होऊ शकत नाही. भौतिक दोषापासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंताच्या दिव्य तेजोमय किरणामध्ये आध्यात्मिक स्फुलिंग म्हणून राहू शकतो. परंतु जे बुद्धिमान जीवात्मे असतात ते भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वगत हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण भगवंताच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्याचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही तेथे राहण्यास योग्य असे शरीर जीवात्मे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगत हा शब्द अर्थहीन झाला असता. हा आत्मा अदृश्य, कल्पनातील आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. तात्पर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रयोगकर्त्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपण या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणाच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन, दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर आत्म्याला मानवी प्रायोग ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजे चेतना आणि चेतन हे या वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केले पाहिजे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा हा नित्य, अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेच्या वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. तथापि जर तुला वाटते की आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत्यू होतो, तरी हे महाभाव तू शोक करणे योग्य नाही. तात्पर्य: बौद्धाप्रमाणेच नेहमी तत्वज्ञानी लोकांचा एक वर्ग आहे जो शारीराव्यक्त आत्म्याचा अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाही. असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकागीत वैभाषिक म्हणून जाणले जात होते. अशा तत्ववेत्यांचे प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात. आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानही याचप्रमाणे प्रतिपादन करतात. त्यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वांचे संमिश्रण आहे आणि भौतिक व रासायनिक मूलतत्वांच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात.
मानुषकशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे. सध्या स्थितीतच याच तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत. असे ते कपोलकल्पित धर्म शून्यवादी, अभक्त, बौद्धिक पंथावरही आधारित आहेत. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. रसायनाचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करत नाही किंवा आपले नियत कर्म करणे थांबवतही नाही. उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालवली जातात. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबर तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीला अनुरूप जीवात्म्याबद्दलचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला नाही तर त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जड द्रव्यापासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितके जीव नष्टही होत आहेत, त्या अर्थी अशा घटनाबद्दल दुःखी होण्याची आवश्यकताच नाही. आत्म्याला पुनर्जन्मच नसता तर पितामह आणि गुरुजनाच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे काहीच कारण नव्हते. पण त्याच वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला व्यंग्यपूर्वक महाबाहू म्हणून संबोधले आहे, कारण वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. क्षत्रिय या नात्याने अर्जुन वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि त्याचे पालन करणे त्याला योग्य होते. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चितच आहे आणि जो मृत आहे त्याचा जन्म निश्चितच आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्यपालनात तू शोक करणे योग्य नाही. तात्पर्य: मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या प्रकारे जन्म मृत्यू याचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक खून, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्ममृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत. पण त्याचबरोबर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंताची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध हे अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरता लढणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्याला नातेवाईकाच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत व्हायचे काहीच कारण नाही. कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते, कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपल्या योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? तात्पर्य: आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्ववेदांचे 3 वर्ग मानले जातात. तरी दोहोंच्या दृष्टीने शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या वेदविद्येचे अनुयायी नास्तिक असे म्हणतात. तरीही केवळ वादविवादाकरता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तर भौतिक तत्वे ही सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रकटच राहतात. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते, त्याचप्रमाणे अव्यक्त्यांच्या या सूक्ष्म अवस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते. पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते. उदाहरणार्थ, पृथ्वीपासून प्रकट झालेली गगनचुंबी इमारत जेव्हा ती कोसळली जाते तेव्हा तिची प्रकट अवस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरते शेवटी तिचे रूपांतर कणामध्येच होते. शक्तीच्या अविनाश तत्वांचा नियम कायम राहतो, पण कालगतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात, हा फरक आहे. म्हणूनच प्रकटावस्था असो वा अप्रकट अवस्था असो, कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे कारण काय? कसेही असले तरी अप्रकट अवस्थेत पदार्थ नष्ट होत नाहीत. आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थेत तत्वे अव्यक्त राहतात, केवळ मध्यावस्थेत व्यक्त होतात आणि यामुळेच कोणताही महत्वपूर्ण फरक पडत नाही. कालांतराने हे भौतिक शरीर नष्ट होते, पण आत्मा हा सनातन आहे. भगवद्गीतेत सांगितलेल्या वैदिक निष्कर्षाचा आपण स्वीकार केला तर आपण नेहमी ध्यानात ठेवला पाहिजे की शरीर हे एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र बदलण्याने शोक करण्याचा काय अर्थ आहे? सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे एका स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत, परंतु जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही. या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो, शरीराच्या विनाशाबद्दल शोक करण्याचे काहीच कारण नाही.
कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. एका महाकाय जनावराच्या शरीरात, एखादा प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जीव जंतूमध्येही आत्मा असणे, ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे. आदिजीव ब्रह्मदेवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंताने जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुलिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाहीत. पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्मकण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाहीत. वास्तविक आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्पवेळ असतो. जीवनात संघर्षामध्ये आत्मज्ञानाविरहित सर्व कार्य व्यर्थ ठरतात, ही वस्तुस्थिती आहे. भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे. याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही. आत्म्याबद्दल श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचन ऐकतही असतील, परंतु काही वेळा अज्ञावश्यक आणि आत्मा आणि परमात्मा यांच्या परिमाणाबद्दल भेद न जाणता ते एकच आहेत, या समजुतीद्वारे त्याची दिशाभूल केली जाते. परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप, त्याचे कार्य, तसेच त्यांना एकमेकाबद्दल संबंध आणि इतर बारीक मोठे तपशील याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आत्मज्ञानामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे त्यापेक्षाही दुस्तर आहे. पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते. आत्मसंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशाचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे. श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे. परंतु श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे किंवा शुद्ध भक्ताच्या अहेतुकी कृपेने शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणीमात्रासाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण आत्ता अविकारी आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरुद्रोण यांची हत्या होईल. म्हणूनच क्षत्रिय नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहून भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही किंवा रासायनिक प्रक्रियेमुळे भौतिक परिपक्वतेच्या एक विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर झाला असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही. पण त्याचबरोबर युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची गरज लहरी खातर न ठरवता भगवंताच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकताच नाही. तात्पर्य: सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या 4 वर्णामधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते व हा वर्ण उत्तम राजकारभार करण्यासाठी असतो. शत म्हणजे पीडा किंवा इजा. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय असे म्हटले जाते. क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असतात आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असतात. वाघाची शिकार झाल्यावर त्याची राजकीय मानसन्मानाने अंत्यसंस्कार केले जातात. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आजतागायत या पद्धतीचे पालन करीत आहेत. क्षत्रियांना विशेष तत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही आवश्यक बाब असते. म्हणूनच क्षत्रिय एकदम संन्यासाश्रम स्वीकार करू शकत नाही. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्यायसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्गप्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण ही यज्ञामध्ये पशुची आहुती देऊन स्वर्गप्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्वपालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशुची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत, कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो.
यज्ञबळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तत्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणे स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्ये दोन प्रकारची आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्ष प्राप्तीसाठी धर्मतत्वाप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याला स्वधर्म किंवा त्यांची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्ये नेमून दिली जात असतात आणि त्याचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणानुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासूनच होतो. श्रेष्ठ व्यक्तीच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते तो खरोखरच सुखी आहे, कारण या संधीमुळे त्याच्यासाठी स्वर्गाची दारे सताड उघडी होतात. तात्पर्य: अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्ण निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला या योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावाच लागतो. म्हणून त्याला शत्रू राज्याच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्य उपभोग घेता आला असता आणि जर तो युद्धामध्ये मारला गेला असता तरी त्याची स्वर्गलोकात उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड उघडी खुली होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तुझी कीर्ती गमावशील. तात्पर्य: अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाऱ्याच्या वेशात आलेले भगवान शंकराचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पाशुपतास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते. द्रोणाचार्यानेही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्यायोगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यासहित तर अनेक अधिकारी व्यक्तींकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियांचे कर्तव्य टाळले असे नाही, तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकी गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःच राज्यमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्धारंभ होण्यापूर्वीच तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील आणि जर तू म्हणत असशील की लोक काहीही अपशब्द बोलले तरी तू युद्धभूमीतून पलायन करून तुझे प्राण वाचवशील तर माझा तुला सल्ला आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राण रक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंताचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मरण पत्करावे. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळेच तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले व ते पुढे म्हणतात की तू असे समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह
ज्यांच्याबद्दल करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल, त्यांना वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साफ धुळीत मिळून जाईल. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. त्याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? तात्पर्य: प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटले आणि ही करुणा अनार्यासाजीशी आहे असे ते म्हणतात. आता श्रीकृष्णाने इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिली आहेत. हे कोणत्या रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य: अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्ग लोकावत उन्नत होता आले असते. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय त्याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्याची इच्छा आहे. कृष्ण भावनाभीत कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णासाठी सर्व काही करणे ही एक दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाहीत. आणि जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सतोगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावनाभीत कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही, किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही. असे सांगितले जाते की इतर सर्व कर्तव्याचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच तो देवदेवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा पितर इत्यादीचे ऋण त्याच्यावर राहत नाही. हाच संकेत श्रीकृष्णाने अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. आतापर्यंत या ज्ञानाची पूर्तकरणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, हे ऐक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधातून मुक्त होऊ शकशील. तात्पर्य: वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टीचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूपाची माहिती सांगणारे. तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान होय. योग इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हावयाचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र, चुलते, बंधू इत्यादीची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तर तरीही नातलगावर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. म्हणूनच श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की आपल्या पितामहाच्या शरीराचा वध केल्याने तो त्याच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की भगवंतासहित सर्व उपस्थित व्यक्तीची सत्व नित्यच असते. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळात सत्व होते, वर्तमान काळात सत्व आहे आणि भविष्यातही त्यांना सत्व राहील, कारण आपल्याला सनातन काळासाठी सत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले सत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पूर्तकरणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेले तत्वज्ञानाला निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तोतया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाचे फार पूर्वी भगवान श्रीकृष्णाचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच करता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून सृष्टी निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदामधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वराने प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारेच अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्ती खातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेक जन्मानंतर इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे
त्यांची परमसत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांना शरण जाऊन त्याचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. म्हणूनच आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोगयुक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास केवळ भगवंताच्या संतुष्टी करता भक्ती योगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात आत परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंताशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंताच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममय सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे, त्यालाच भगवंताच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममान होतात त्यांनाच फक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. या प्रकारे भक्त साहजिकरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय. आणि या ठिकाणी उल्लेख केलेला सांख्य शब्दात तोतिया कपिलाचा सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. यासाठीच या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे अशी कोणीही गैरसमजूत करून घेऊ नये. तसेच त्या काळी त्या नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी बंधू तत्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलाने श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयाशी अजिबात संबंध नाही. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे कृतकरणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोगात आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आत्म्याचे विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचे सांख्य आणि भगवान कपिलाचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे. तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत तेच केवळ सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. अर्थात नास्तिक सांख्ययोगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही. तरी सुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक सांख्ययोगाचा उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंताच्या संतुष्टी करता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममान असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावनावहित कर्म आणि सकाम कर्म, विशेष तत्वे, कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुखप्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. तात्पर्य: कृष्ण भावनावहित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णाप्रीत्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते, नाही तर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणूनच असे कृष्ण भावनायुक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या 1% कर्म हे शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे सुरू होते. परंतु भौतिक कर्म 100% झाल्या वाचून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते, पण भगवंताच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. या संबंधी जर एखाद्या आपल्या नियत कर्माचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला तर त्यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे, आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा त्याला काय फायदा होणार आहे. किंवा ख्रिश्चन म्हणतात की मनुष्याला जरी संपूर्ण जगाची प्राप्ती झाली पण शाश्वत आत्माच जर गमवावा लागला तर त्या मनुष्याचा त्यात काय लाभ आहे. भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबर अंत होतो, परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे.
जे या मार्गावर असतात त्याची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्याचे ध्येय एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीपद उन्नती होऊ शकते. या विश्वालाच व्यवसायिक बुद्धी म्हटली जाते. चैतन्य चरितामृतात सांगितले आहे की श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादीच्या प्रती त्यांनी कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही. गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्ण भावनाभूत कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेची परमोच्च परिपूर्णता होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीचा आपोआप प्रगती होते. कृष्ण भावनाभूत मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो. कृष्ण भावनाभूत व्यक्ती ही एक दुर्मिळ महात्मा आहे, कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वाबद्दल सर्व गोष्टींचे मूळ आहेत. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोचते, त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभूत कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादीची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतात. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णाचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावनाभूत कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतो. म्हणूनच कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णाच्या प्रतिनिधीच्या आदेशाचे दृढ निश्चयाचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशाचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. शील विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुहाष्टकायामध्ये सांगतात की आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणूनच त्यांचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्म बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीचा संधीचा नष्ट होते. ज्याची दृढ निश्चय नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मामध्ये आकर्षला जातो. अल्पज्ञ लोक वेदामधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्ती असतात, कारण त्यात स्वर्गापद उन्नत होण्याकरता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. सामान्यत लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदामध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात. स्वर्गलोकामध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते, कारण स्वर्गलोकामध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्गलोकापत उन्नत होण्यासाठी वेदामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष्ठोम यज्ञ सांगण्यात आले आहेत. जर स्वर्गलोकाची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे, असे वेदामध्ये सांगण्यात आले आहे. जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे. अशा अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. ज्याप्रमाणे मूर्ख लोक हे विषारी झाडाच्या फुलाने आकर्षले जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो, त्याचप्रमाणे अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगामुळे आकर्षले जातात. वेदामधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम अमुम आणि अपाम सोमभूता, अभूम आणि अध्यक्ष हे चातुर्मासाजनिक संस्कृत भवती, जे चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरसपान करण्यास पात्र ठरतात. या पृथ्वीवरही काही जण सोमरसपान करून धष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्त करण्यास समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदामध्ये सांगितलेल्या भपकेबाज विधीमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्य ते विषयास्तक असतात आणि त्यांना स्वर्गीय सुख भोगण्याव्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये
नंदनकानन नावाची उद्याने आहेत जी अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे ही शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रियलोप आहे. म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखामध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तिथे असतात. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झाले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. तात्पर्य: समाधी म्हणजे स्थिर मन होय. जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा समाधिष्ठ असे म्हटले जाते. भौतिक इंद्रिय तृप्ती स्वारस्य असणाऱ्या तसेच एका क्षणभंगुर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमीत अधिक प्रमाणात अपयशी झालेले असतात. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी विवेचन करतात. हे अर्जुना, हे 3 गुणाच्या पलीकडे स्थित हो, सर्व धंदातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. तात्पर्य: सर्व भौतिक कार्ये ही भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियामुळे घडून येत असतात. ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफला प्राप्तिकर्ता असतात. सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृतीय क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत कर्माने उद्धार करण्यासाठीच वेद ही विशेषतः सकाम कर्माचे विवेचन करतात. भगवान श्रीकृष्णाचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला देण्यात आला आहे. वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्मजिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासूनच होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठी भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्याचा अंत होतो अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो तेव्हा उपनिषदाच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदांचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याचप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच भाग आहेत. उपनिषदापासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणाच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी याच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतः श्रीकृष्णाच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावनाभीत होतो तेव्हा तो दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारे सर्व कार्य मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. ज्याप्रमाणे त्याला वेदमार्गाचा हेतू माहित आहे त्यांनी त्या मनुष्याला वेदांशी संबंधित असलेले सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात. तात्पर्य: वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञाचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावश्यक प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायात आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वेदध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टीचे अधिकारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे आहे. म्हणूनच श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. जीवाचा श्रीकृष्णाशी असणाऱ्या संबंधाचा उल्लेख ही श्रीमद भगवद्गीतेमध्ये करण्यात आला आहे. जीव हे श्रीकृष्णाचे अंश आहेत. म्हणूनच जीवाने कृष्ण भावनेचे पुनर्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे. याची श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. हे भगवान, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करीत आहे तो जरी चांडाळासारख्या नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याने वैदिक विधिविधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळामध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदाचे अध्ययन केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयामध्ये सर्वोत्तम समजला जातो. यास्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्या इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्ग लोकापर्यंत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरू नये. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधी विधानाचे पालन करणे शक्य नाही. तसेच संपूर्ण वेदांत आणि उपनिषदाचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही. वैदिक विधिविधानाचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान आणि साधन सामग्रीची आवश्यकता असते. या युगात क्वचितच शक्य आहे. तरी सुद्धा पतित जीवाचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की वेद अध्ययन करण्याऐवजी एखादा भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता
तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उत्तरले की माझ्या आध्यात्मिक गुरुंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. या कलियुगामधील अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञानचा नेपथ्य शिकलेले नाहीत, परंतु भगवंताच्या पवित्र नामाच्या अपराधारहित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्रीकृष्णच आहेत. भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममान होतो तो सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. तात्पर्य असे, या ठिकाणी कर्म, विकर्म, अकर्म या तीन गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म. विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. भगवंताने अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफलेच्छा रहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. जो आपल्या कर्मफलावर आसक्त असतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्माचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्माचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म तीन प्रकारे विभाजित करता येते: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्राच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणजे फलेच्या विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्षमार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंताने अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीची दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठीच एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग्य असे म्हटले जाते, योग असे म्हटले जाते. तात्पर्य, श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियाचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजे श्री भगवान आहेत आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामाशी काहीही कर्तव्य नाही. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णाचा प्रश्न आहे. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे. श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्ण भावनामृतामध्ये द्वारकी मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णाचा सेवक किंवा श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हा एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. अर्जुन हा क्षत्रिय आहे, म्हणूनच तो वर्णाश्रम ग्रंथ धर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगतातील नियमांप्रमाणे प्रत्येकजण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णाला संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णाला संतुष्ट करत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वांचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलाचा उपभोग घेऊ इच्छितात ते कुपन्नच आहेत. आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तूत जाणले आहे तो कृष्ण भावना भावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्माचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंताची दिव्य प्रेममय सेवा होय. अशा भक्तिपूर्ण प्रेममय सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कुपर्ण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण यामुळे ते बंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेले कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंदक अशीच कर्मे आहेत. कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा जन्म मृत्यूचा चक्राला बांधला जातो. म्हणूनच एखाद्याने स्वतः
कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कुपन्न व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान असते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावनाभीत कर्म करण्यात खर्ची घातली पाहिजे आणि यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कुपन्न व्यक्तीप्रमाणे दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करत नाहीत. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेल्या मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो आणि योग युक्त होण्याचा प्रयत्न कर. आणि योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे. तात्पर्य: अति प्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या विविध फलाचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैज्ञानिक स्वरूपस्थितीपासून सतत अन्न भिन्न राहिला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशाद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाला शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या चक्रात बळी पडण्यास वाचवण्यास शिकवते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. याप्रमाणे भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखाच्या पलीकडील स्थानाची भगवत धामाची प्राप्ती करतात. श्रीमद भागवत सांगते की जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्चर्य आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे, त्या भगवंताच्या चरण कमलरूपी नावेचा ज्याने आश्चर्य ग्रहण केला आहे, त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ढशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेशविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हे त्याचे ध्येय असते. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटाने भरलेले आहे व अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशाविरहित जीवन देऊ शकत नाही हे त्यांना माहीत नसते. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात, परंतु भगवंताचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाचेही त्याला ज्ञान होते, तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू याचा किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र ठरतो. स्वतःची मूळ स्वरूपस्थिती जाणणे म्हणजेच भगवंताचे दिव्य स्वरूप ही जाणणे होय. जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंताचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे, तो अंधकारात आहे असे जाणावे आणि यामुळेच तो भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्यास मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि तो जाणतो की भगवंताची सेवा करणे ही आपली स्वरूपस्थिती आहे. तो स्वतःला भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तत्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंताची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर हीच भगवत भक्ती होय. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी गंधात अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहेस त्या सर्वाबद्दल उदासीन होशील. तात्पर्य: केवळ भगवंताची भक्ती करून वेदातील कर्मकांडाविषयी जे उदासीन झाले आहेत, अशा महान भगवत भक्ताच्या चरित्राची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो, तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्माच्या विधीपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भक्ताच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्र पुरी म्हणतात की हे माझ्या त्रिसंध्यासमयी प्रार्थना तुमचा जय जयकार असो. हे स्नान मी तुला वंदन करतो. हे देवतागण, हे पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्याबद्दल मला क्षमा करा. आता मी जेथे जेथे बसतो तिथे तिथे यदुकुळांचा महान वंशज कंसाचा वैरी श्रीकृष्ण त्यांचे मी स्मरण करतो आणि यामुळेच मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो. मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. वेदामधील संस्कार आणि धार्मिक विधी, उदाहरणार्थ दिवसातील त्रिसंध्यासमयी करणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी गोष्टी या नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहेत. परंतु जो पूर्णपणे कृष्ण भावनाभीत असतो आणि भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये पूर्णपणे रममान झालेला असतो, त्याने पूर्वीच सर्व पूर्णत्वाची
पूर्णत्वाची प्राप्ती केलेली असल्यामुळे तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वापासून उदासीन बनतो. जर एखादा भगवान श्रीकृष्णाच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, समस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचप्रमाणे वेदांचा हेतू श्रीकृष्णाची प्राप्ती हा आहे हे न जाणता जर एखादा केवळ कर्मकांड करण्यात मग्न झाला असेल तर तो अशा कर्मामध्ये व्यर्थ वेळ दौडत आहे. कृष्ण भावनाभीत व्यक्ती शब्द, ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. जेव्हा तुझे मन वेदांच्या डोलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. जो समाधिस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो किंवा त्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान रूपाचा साक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णाचे सनातन सेवक आहोत आणि आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे जाणणे हे होय. कृष्ण भावनाभीत व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये. तसेच स्वर्गलोकाची प्राप्ती करण्यासाठी त्याने सकाम कर्मे करण्यात मग्न होऊ नये. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णाशी येतो आणि त्यामुळे दिव्य स्तरावर तो श्रीकृष्णापासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्ण भावनाभीत कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी श्रीकृष्ण किंवा त्याचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञाचे केवळ पालन करणे आवश्यक आहे. तात्पर्य: ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात त्याचप्रमाणे जो कृष्ण भावनायुक्त असतो त्याचेही बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो. किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच विविध कृतीत विशिष्ट लक्षणे असतात. भगवद्गीतेवरून एखाद्या मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो, कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही. आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्या क्षणी तो बोलतो त्या क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. कृष्ण भावनाभीत मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णाबद्दल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दलच बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा आत्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की जो पूर्णपणे कृष्ण भावनायुक्त किंवा भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे त्याच्यामध्ये महान ऋषीकडे आढळणारे सर्व गुण असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्काचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले जाते की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियाच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबवता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थितप्रत होण्यास मदत करते. महात्मा हा निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंताचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो आपल्या भगवंताची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो. जो त्रिविध तापांनी मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्ष उल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. तात्पर्य: मुनी शब्द दर्शवतो की जो मानसिक तर्क वितर्कासाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रशुद्ध करू शकतो. असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनीशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला मुनी हा साधारण मुनीपेक्षा वेगळा आहे. मुनी हा नेहमी कृष्ण भावनाभीत असतो आणि कारण कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. असे म्हटले जाते की म्हणजेच त्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केलेली असते. जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हे सर्व काही आहे अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो.
त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झाले असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्ण भावनावित झालेला मनुष्य त्रिविध तापाच्या आघाताने मुळी शुद्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखांचा भगवंताचा कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला असे वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत, तरी सुद्धा भगवंताच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांनाच देतो, कारण त्याला वाटते की आपण आपल्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंताच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंताच्या सेवेपितर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरता गोष्टीचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रियासक्तीचा अभाव होय. पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही आणि अनासक्तही असत नाही, कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्ण भावनाभीत मनुष्य हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टीच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टी स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. तात्पर्य, या भौतिक जगतामध्ये नेहमी काहीतरी उलटापालट होतच असते व अशी ही उलटापालट चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा या भौतिक उलटापालटीमुळे शुद्ध होत नाही किंवा शुभाशुभ गोष्टीपासून निर्विकार राहतो, तो कृष्ण भावनेत दृढपणे स्थिर झालेला आहे असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वाने भरलेले आहे. पण जो कृष्ण भावनेत स्थिर झाला आहे तो शुभाशुभ गोष्टीपासून विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णाशी संबंध असतो. अशा कृष्ण भावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो. या स्तराला समाधी म्हटले जाते. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव कवचात आवरून घेते, त्याचप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिया विषयापासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. तात्पर्य, कोणताही योगी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. परंतु अधिकतर लोक हे इंद्रियाचे गुलाम असतात आणि म्हणूनच ते इंद्रियाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियाची तुलना ही विषारी सर्पाशी केली जाते. त्याचा अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. योगी केवळ भक्ताने गरुडाप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. शास्त्रामध्ये अनेक आदेश नियम आहेत व त्यापैकी काही विद्यात्मक आहेत, सकारात्मक आहेत, तर काही नकारात्मक आहेत. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही व सकारात्मक आणि नकारात्मक आदेशाचे पालन करत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊ शकत नाही. या ठिकाणी उल्लेखलेले कासवाचे उदाहरण सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनावित व्यक्तीची इंद्रिये ही भगवंताच्या सेवेसाठी उपभोगात आणली जातात आणि नंतर ती आवरली जातात. या ठिकाणी आपल्या संतुष्टीकरता इंद्रियाचा उपभोग न करता त्याचा उपभोग भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिय आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. मनुष्य जोपर्यंत स्तरावर स्थित होत नाही जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानाद्वारा इंद्रिय उपभोग निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्य पदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामध्ये रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे अष्टांग योगासारखी काही आध्यात्मिक मार्ग ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादी येतात, हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. परंतु आपल्या कृष्ण भावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णाच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाकली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टीविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणूनच जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंत केवळ चांगलीच आहेत. जेव्हा एखाद्या जरी अर्थाने कृष्ण भावनाभीत होतो
तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टीमधील गोडी कमी होते. इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चंकल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. तात्पर्य, असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्याच्या दृढ प्रयत्नांनाही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्ती शुद्ध मनामुळे भौतिक इंद्रिय उपभोगाला कधी कधी बळी पडतो. विश्वामित्रासारखे महर्षी आणि परिपूर्ण असे योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते, तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी भुलवले. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणूनच पूर्णपणे कृष्ण भावनाभेद झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णाच्या ठायी पूर्णपणे रममान केल्याशिवाय अशा भौतिक कार्यामधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्यप्राय आहे. महान संत आणि भक्त श्री यमुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, माझे मन भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलामध्ये रममान झाल्यापासून आणि नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा पण मी एखाद्या स्त्रीबरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो, तेव्हा तात्काळ माझे मुख विकाराने भरून मी त्याच्यावर थुंकतो. कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागवल्याप्रमाणेच हीच कृष्ण भावना आहे. महाराज अंबरीक्ष याचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममान झाल्याने त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्याचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. तात्पर्य, योग स्थितीची परिपूर्णता म्हणजेच कृष्ण भावना याचे श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. आणि जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनाभीत होत नाही, तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मुळीच शक्य नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीक्ष महाराजांशी भांडण उकळून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रोधित झाले व त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाहीत. या उलट राजा अंबरीक्ष दुर्वासाच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते. त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीक्ष महाराज आपले इंद्रिय संयमित करू शकले, कारण श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते. अंबरीक्ष महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाशी स्थिर केले होते. वाचा भगवत धामामचे वर्णन करण्यात रत केली होती. हाताने भगवंताच्या मंदिराचे मार्जन केले. कानाने भगवत लीलाचे श्रवण केले. नेत्राने भगवंताचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवत भक्ताच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणावर अर्पलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिवेने भगवंतांना अर्पलेल्या तुळशीपत्राचा रस घेतला. पायाने भगवंताचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळाचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंताच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली. आणि या सर्व गुणामुळे ते भगवत भक्ताचा मतपर भक्त बनण्यास पात्र झाले. या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीक्ष महाराजांच्या जीवनावरून दर्शवण्यात आलेले आहे. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान व महान आचार्य शील बलदेव विद्याभूषण सांगतात की मतभक्ती प्रभावेनं भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच केवळ इंद्रियाचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योग सूत्र शुद्ध शून्याचे नाही तर श्री विष्णूचे ध्यान करण्यास सांगते. तथाकथित योगी जे विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करतात, ते केवळ आभासपूर्ण अशा गोष्टीचे व्यर्थपणे ध्यान करीत आपला वेळ निव्वळ वाया घालवतात. आपण भगवंतावर आसक्त होऊन कृष्ण भावनाभीत झाले पाहिजे. वास्तविक योगाचा हाच अंतिम उद्देश आहे. इंद्रिय विषयाचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. तात्पर्य, जो मनुष्य कृष्ण भावनाभीत नाही, तो इंद्रिय विषयाचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छामुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे आणि इंद्रियांना जर भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येक जण सर्व लोकातील देवदेवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रिय विषयाच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावनाभीत होणे होय. भगवान शिव हे ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरता विचलित केले तेव्हा शिव त्यासाठी तयारी झाले आणि परिणामी कार्तिकेयाचा जन्म झाला. परंतु जेव्हा हरिदास ठाकूर तरुण भगवत भक्त होते तेव्हा त्याचप्रमाणे मायादेवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी
त्यांची अहैतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्री यामुनाचार्याच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंताचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रिय उपभोग टाळतो, कारण त्याला भगवंताच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते. आणि हेच यशाचे रहस्य आहे. जो मनुष्य कृष्ण भावनाभीत नाही, तो कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना ताब्यात ठेवण्याचे कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो. कारण विषय सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तुझसाठी उद्युक्त करू शकतो. क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. तात्पर्य: कृष्ण भावनेच्या विकासामुळे समजू शकते की प्रत्येक गोष्टीच्या भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही त्यांनी कृत्रिमरित्या त्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जर त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी त्या वैराग्याची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाहीत. त्यांच्या तथाकथित वैराग्याला फल्गुन किंवा गौण म्हटले जाते. याउलट कृष्ण भावनाभीत मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपभोग भगवत सेवेमध्ये कसा करावा याचे ज्ञान असते, म्हणूनच तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ, निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परमसत्य हे निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी आपले चांगले अन्नपदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण हे परमभक्त आहेत आणि त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्नपदार्थ भगवंताला अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न प्रसादम म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते आणि यामुळे पतनाचा धोका नाहीसा होतो. भक्त हा कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त हा याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी त्याच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचितही विचलनामुळे त्याचे भौतिक असल्याच्या जंजाळातून पुन्हा पतन होते. असे म्हटले जाते की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरापर्यंत पोहोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. तात्पर्य: यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यत इंद्रियाचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिय भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो. पूर्णपणे कृष्ण भावनाभीत असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसायला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावनाभीत असल्या कारणाने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावनाभीत मनुष्याला केवळ श्रीकृष्णाच्या संतुष्टीमध्ये आस्था असते आणि इतर कशाची आस्था नसते. म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तीपासून मुक्त असतो. जर श्रीकृष्णाची इच्छा असेल तर सामान्यत अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो आणि श्रीकृष्णाची इच्छा नसेल तर तो कधी असे करणार नाही की जे सामान्यत आणि त्याने आपले तृप्तीकरता केलेले असते. म्हणूनच कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे, कारण तो केवळ श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंताची अहैतुकी कृपाच आहे. भक्त हा जरी वैचारिक स्तरावर आसक्त असला तरी तो अहैतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्त्राचे विविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. जो भगवंताशी संबंधित नाही, जो कृष्ण भावनेमध्ये त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल. तात्पर्य: जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनाभीत होत नाही तोपर्यंत त्याला शांतता प्राप्तीची शक्यताच नाही. म्हणून 5व्या अध्यायात निश्चितपणे सांगण्यात आले आहे की जेव्हा एखादा मनुष्य जाणतो की तप आणि यज्ञ याच्या सर्व शुभ फलाचे श्रीकृष्ण हेच केवळ भक्त आहेत, संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामीही तेच आहेत आणि सर्व प्राणीमाताचे तेच खरे मित्र आहेत, तेव्हाच त्याला वास्तविक शांतीची प्राप्ती होते. म्हणून जो कृष्ण भावनाभीत नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असू शकत नाही. अंतिम ध्येयाचा अभाव असल्यामुळे मनामध्ये चंचलता असते. जेव्हा एखादा निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत, तेव्हाच ते स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. म्हणूनच जे श्रीकृष्णाशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. कृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे जी केवळ श्रीकृष्णाचे संबंध ठेवल्यानेच प्राप्त होऊ शकते.
ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्त ओढून नेली जाते, त्याचप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. तात्पर्य: जोपर्यंत सर्व इंद्रिये भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत आणि जर त्यामधील एखादी इंद्रियही विषय भोगामध्ये रत असेल तर भक्ताला दिव्य प्रगती पथावरून मार्गभ्रष्ट करू शकते. अंबरीक्ष महाराजांच्या चारित्र्यात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्ण भावनेमध्ये निमग्न करणे अत्यावश्यक आहे, कारण मनाला नियंत्रित करण्याची तीच योग्य प्रक्रिया आहे. म्हणून हे महाभाऊ, ज्याची इंद्रिये विषयापासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. तात्पर्य: केवळ कृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे. ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते, त्याचप्रमाणे इंद्रियेही नियंत्रित केली जाऊ शकतात, पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे तर केवळ भगवंताच्या सेवेमध्ये युक्त केल्याने ते नियंत्रित करता येतात. ज्याने जाणले आहे की केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि कलेचे आचरण याने एका प्रमाणात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे, त्याला साधक किंवा मोक्ष प्राप्ती करता योग्य असा परिसरार्थी म्हटले जाते. सर्व जीवांची जी रात असते ती अंतम समयी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि नंतर सर्व जीवाची जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते. तात्पर्य: बुद्धिमान मनुष्य दोन वर्ग असतात. एक वर्ग इंद्रिय तृप्तीकरता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दशी मुनीचा असतो. आत्मनिरीक्षण मुनी किंवा विचारी मनुष्याची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्ग असणाऱ्या व्यक्तीसाठी रात्र असते. भौतिकवादी मनुष्याला आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात. भौतिकवादी मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षण मुनी दक्षपणे जागृत असतो. आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावश्यक प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो. याउलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रा अवस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते. आत्मनिरीक्षण मनुष्य हा भौतिक सुख आणि दुःखाच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्कारामध्ये कार्यामध्ये मग्न असतो. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे तो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणार नदारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही. केवळ तो शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी तो झगडतो, त्याला शांती प्राप्त होत नाही. तात्पर्य: विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरी विशेषतः पावसाळ्यात तो नेहमी अत्याधिक पाण्याने भरला जात असतो, तरीही समुद्र तसाच शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा त्या आपल्या तीराची मर्यादा ओलांडूनही जात नाही. हेच कृष्ण भावने स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्ती करता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छाने विचलित होत नाही. कृष्ण भावनाभीत मनुष्याला कशाची आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवतात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांमध्ये त्याच्या मनातील इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छाने तो किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावनाभीत मनुष्याचे प्रमाण आहे, कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र, ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाची कामना असते, ते कधी शांती प्राप्त करू शकत नाहीत. मुमुक्ष सकाम कर्मी आणि सिद्धीची प्राप्ती करण्यात लागलेली योगी ही अतृप्त इच्छामुळे सुखी होऊ शकत नाही. परंतु कृष्ण भावनाभीत व्यक्ती हा भगवंताच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्ष प्राप्ती करण्याची त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून ते पूर्णपणे शांत असतात. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीचा सर्व त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा विचारही जीवन जगत आहे, ज्याने परिपूर्ण स्वामित्वाच्या भावनाचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. निस्पृह तात्पर्य किंवा विचलित होणे म्हणजेच इंद्रिय तृप्ती करता कशाची इच्छा न करणे होय. दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनाभीत होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निस्पृह होणे होय. आपण स्वतः म्हणजे एक भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णाचा नित्यसेवक हे आहे याची जाणीव होणे हे श्रीकृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे. जो या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व गोष्टीचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टीचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे.
युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती, म्हणून त्याला युद्धच करावायचे नव्हते. पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्ण भावनाभीत झाला होता तेव्हा त्याने युद्ध केले, कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णाची इच्छा होती. स्वतःसाठी त्याला युद्ध करावयाची मुळीच इच्छा नव्हती, पण श्रीकृष्णासाठी त्याने अर्जुनाने आपल्या संपूर्ण सामर्थ्याने युद्ध केले. वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न असून श्रीकृष्णाची संतुष्टी करणे हाच होय. जीव हा इच्छारहित एक भावनाशून्य असू शकत नाही. त्याने आपल्या इच्छाची गुणात्मकता बदलणे अत्यावश्यक आहे. भौतिकदृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या आधिपत्याखाली आहे, म्हणूनच तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही. हे दिव्यज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे. हे दिव्यज्ञान म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णाचा सनातन अंश आहे. म्हणून जीवाची सनातन स्वरूपस्थिती ही कधी श्रीकृष्णाच्या बरोबरीची किंवा त्याच्यापेक्षा उच्च असू शकत नाही. हे पूर्णतया जाणणे होय. कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे, आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तात्पर्य: मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते, किंवा त्याला लक्षावधी जन्मांतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही. ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे. श्रीकृष्णांना शरण जाऊन खटवांग महाराजांनी जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. बौद्ध तत्वज्ञानानुसार भौतिक जीवन संपल्यानंतर केवळ शून्यच उरतो, पण भगवद्गीतेची शिकवण निराळी आहे. वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होतो. जे स्थूल भौतिकवादी असतात त्यांना इतके जाणणे पुरेसे असते की या भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे, परंतु जे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असतात त्यांच्यासाठी या भौतिक जीवनावर निराळे असे दुसरे जीवन असते. या जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावनाभीत झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते. श्री भगवद्धाम आणि भगवंताची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच फरक नाही. भक्तिपूर्ण सेवा आणि भगवद्धाम दोन्हीही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंत बद्दलच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवद्धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते, तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावनाभीत कर्म केले जाते. या जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्मप्राप्ती होय, प्रज्ञ प्राप्ती होय, आणि कृष्ण भावने स्थिर आहे त्या निश्चितपणे भगवद्धामात पूर्वीच प्रवेश केला आहे. ब्रह्म हे जडत्वाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणूनच बाह्य स्थिती म्हणजे भौतिक कर्माच्या स्तरावर नसणे भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेची मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. म्हणूनच बाह्य स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय. श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश असे म्हटले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेमधील विषय आहेत. दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे, आणि ग्रंथाच्या निरूपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडवले आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या सांख्ययोगाच्या दुसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. तर ही होती भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाची संपूर्ण कथा. तुम्हाला हा अध्याय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या भक्तिसार चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. यामुळे माझा पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.